यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी विन होतोय. जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत नाना पवार साठी, कारण एक चांगली खिलाडी वृत्ती ही त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चला तर मित्रांनो मॅच कडे जाऊया. 36 चेंडू आणि 90 धाबांची गरज आहे. 15/90 आणि नक्कीच 15चे रन रेट या मैदानामध्ये अनेक वेळा पूर्ण झालेला आहे. जरूर यहाँ पर सुमित डेकले की बल्लेबाजी देखेंगे. 2 शब्द उनके लिए भी होने, मंजिल पाने की उम्मीद कभी मत छोड़िए क्योंकि सूरज डूबने के बाद ही दोबारा सवेरा होता है. मंजिल पाने के लिए संघर्ष मैदान में कीजिए. दुर्वा स्पोर्टचे ओनर सूरज शेठ बामणे, दीपक शेठ बामणे यांच्या माध्यमातून प्रयागसाठी 1000 रुपयाचं प्राइज ऑनर झालंय. लाईव्ह ते आलेले आहेत. बंटी चव्हाण आपल्या सुद्धा शुभेच्छा येत आहेत आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा आहेत. प्रयागसाठी आतापर्यंत आपण पाहताय मित्रांनो 1500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालंय. येस, दीपक शेठ बामणे यांच्या माध्यमातून हे 1000 रामपूर दुर्वा स्पोर्ट रामपूर संघाचे संघ मालक, त्याचप्रमाणे प्रथमेश पवार नाना यांच्या माध्यमातून 500, एकूण 1500 रुपयाचं पारितोषिक विन होतोय प्रयाग. तर 100 रुपयाचं पारितोषिक नासिम शेठ साल्ले यांच्या माध्यमातून सुमितच्या षटकारासाठी या ठिकाणी जमा झालेत. 90 धावांचा पाठलाग करण्यासाठी दापोली 11 संघाचा काउंटर अटॅक या ठिकाणी तयार आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला सूरज केने असेल तर नॉन स्ट्राईक एंडला सुमित डेकळे सर यांना आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवर सौरभ पवार याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ओमळी चिपळूणचा हा उगवता सितारा कोकण टॅलेंट पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. सौरभ मूर्ती लहान कीर्ती महान, परंतु तितकाच घातक फलंदाज सूरज केने. आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. भिवंडी पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, काउंटर अटॅक केला जाईल का, 90 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल दापोली 11 संघाकडून. अर्ध विकेटने मारा. हो, पहिल्या चेंडूवरती थोडस फंबल या ठिकाणी नाना यांच्या माध्यमातून एक अवांतर स्वरूपाची बाईट स्वरूपात एक धाव सोडली जाते. दापोली 11 संघाच्या खात्यामध्ये एका धावेने श्री गणेशा. मागच्या सामन्यामध्ये राहुल जोगाडिया याला पहिल्या चेंडूवरती तंबूचा रास्ता दाखवण्यात यश आलं होतं. सौरभ पवार याला खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ दांडी गुल करण्यात यश आलं होतं आणि त्याच प्रकारे खोलवर टप्प्याचा चेंडू नाराज पाहायला मिळाला या ठिकाणी सूरज केने. नक्कीच फटका सजला असता तर नक्कीच सीमारेखा पार करण्यामध्ये देखील यश आलं असतं सूरज केने यांना. ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज पुन्हा एकदा सौरभ पवार. ओव्हर द विकेट सुमित ढेकळे यांच्यासाठी. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका मिस होतोय. हा अवांतर चेंडू आहे. दंड दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. सागरजी पाटील नक्कीच पण पाहिलं तर अवांतर चेंडू थोडस व्हेरिएशन घेतलं होतं. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंगर बाहेरच्या दिशेने नेण्यामध्ये यश आलं होतं, परंतु अतिरिक्त दिशा दाखवली गेली गोलंदाजी मार्कवर. हो, पुन्हा एकदा वेगवान चेंडू. थोडासा टप्पा पडल्यानंतर उसळी कमी घेतोय. निर्धाव चेंडू येता येता लेग बाईट स्वरूपात एक धाव जमा होईल संघाच्या खात्यामध्ये. पहिलं षटक एक दर्जेदार प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय सौरभ पवार याच्या माध्यमातून. सूरज केने पाहायचाय भिवंडीचा सितारा. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी कशा प्रकारे केली जाईल. 3 अशी धावसंख्या. 90 धावांचा मोठा डोंगर पार करून चॅम्पियन बनण्याचा स्वप्न पाहायचं कोणाचं पूर्ण होतंय. आता मात्र हेलिकॉप्टर फसलंय. झेल पकडला जाईल का. सौरभ पवार याच्या गोलंदाजीवरती सौरभ पवार हा झेल पकडतोय आणि खेळ संपतोय या ठिकाणी म्हणजे सूरज केने याचा. Thank you DJ. Thank you DJ.
फलंदाजीसाठी दाखल होतय बंटी बद्रिके. सेमीफायनल मध्ये खतरे की घंटी ठरला होता बंटी. पाहायचंय आता मात्र त्याच प्रकारे फलंदाजी केली जाईल का. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसला. थोडस एलिव्हेशन चुकलंय. नवीन फलंदाज दाखल होतय बंटी बद्रिके. रायगड प्रीमियर लीग मधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे धुवाधार फलंदाजी करेल का पाहायचंय. सौरभ धावगतीला सुरुवात बंटी बद्रिकेसाठी. आता मात्र नो चेंडू. यस नो चेंडू. खतरे की घंटी पुन्हा एकदा बंटीसाठी येणारा चेंडू असणार आहे फ्री हिटचा. थोडीशी चुकी करताना पाहायला मिळाला या ठिकाणी गोलंदाज सौरभ पवार. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडीशी दिशा चुकले आणि दंड दिला गेला. या ठिकाणी पंच सागरजी पाटील यांच्या माध्यमातून अवांतर धाव. धावसंख्या आपण पाहताय 4 आणि येणारा चेंडू असणार आहे तो म्हणजे फ्री हिट. हिट केलं जाईल का बद्रिके यांच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने मारा. हो हो वॉटर बॉल. काय खोलवट टप्प्याच्या चेंडू फेकली केली गेले. सौरभ पवार याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची रूम क्रिएट करू दिली नाहीये फलंदाजी करत असताना बंटी याला एका धावेवर समाधान. गोलंदाजी मार्कवर सौरभ पवार. एक दर्जेदार कामगिरी. मूर्ती लहान गेम प्ले महान या ठिकाणी पाहायला मिळतोय सौरभ पवार. सुमित ढेकळे यांच्यावरती सर्व जबाबदारी असणार आहे. पाहायचं आहे नावाला सार्थ फलंदाजी केली जाईल का. ओ हो हो स्लॉट मधला चेंडू. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू चाललाय सीमारेखा पार. षटकार. थँक्यू 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 डीजे. 11 धावसंख्येपर्यंत मजल. दुहेरी अंकात पदार्पण केलं जातंय दापोली 11 संघाचं. एक गड्याच्या मोबदल्यात 11. अंतिम चेंडूचा खेळ बाकी. पाहायचं या अंतिम चेंडूवरती कशा प्रकारे फटका सजेल. द बाहुबली मैदानाच्या आत. ताकदीचा वापर केला गेला. स्लॉट मधला चेंडू सीमारेखा पार. सुंदरी नदीच्या प्लॉट मध्ये पाठवण्यात यश मिळालंय. फलंदाजी करत असताना या ठिकाणी सुमित ढेकळे यांना 11शी धावसंख्या. 90 धावाचा पाठलाग करीत असताना दापोली 11 संघ मयूर कुंभार ह्याच्या माध्यमातून कानमंत्र सौरभ पवार याला पाहायचंय. एक साईडला बडे मॅच का बडा खिलाडी 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील बंटी बद्रिके आणि सुमित ढेकळे. हो हो पुन्हा एकदा काय चेंडू फेकी केली पहा. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आउट स्विंगर. सरळ यष्टीरक्षक नाना पवार यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये हो हो काय उसळी घेतली चेंडूने. नाराज पाहायला मिळत आहेत सुमित सर. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर. एक गड्याच्या मोबदल्यात 11. कमांड डीजे. थँक्यू. टीम मीटिंग कमी करायची आहे. आयोजकांकडे तशा सूचना येत आहेत. सौरभ पवार लोकल टॅलेंट. काय गोलंदाजी काय नजारा. मागील सामन्यात बंड्या मोरेला पराभूत करण्यासाठी नक्कीच चांगली गोलंदाजी ठरली. कारण पहिल्या चेंडूवर राहुल जोगाडिया ज्याने या मैदानामध्ये संपूर्ण स्पर्धा गाजवली त्या खेळाडूला त्रिफळा उडवला पहिल्या चेंडूवर. आणि सौरभ पवारचा बोल बाला संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये झालं. तोच गोलंदाज काय गोलंदाजी केली आहे. म्हणूनच म्हटलं जातं समंदर के किनारे आबादी नहीं होती और जिससे प्यार करो उससे शादी नहीं होती. काय बबलू. यस सर. तर मॅच कडे जाऊया. अतिशय महत्वाची मॅच आहे. मयूर कुंभारकडे गोलंदाजीचा धुरा इथे दिली गेली आहे. रेल्वेचं इंजिन त्यांच्या मध्ये आता आहे. कोणाची ट्रेन चालणार पम 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 ते आपण पाहणार आहोत. सागरपुत्र अजगोलीचे खेळाडू सर्वजण इथे आलेत. आपलं मनापासून स्वागत आहे. अनेक टीम्स येथे येत आहेत. जय बोले कारूळ KPL ची स्पर्धा विजेता संपूर्ण स्क्वॉड इथे मॅच पाहण्यासाठी आहे. आपलं स्वागत सर्वांचं.
एक दर्जेदार स्पर्धा मित्रांनो आपण पाहत आहोत. अनेक मान्यवर इथे आलेले आहेत, अनेक दिग्गज खेळाडू, अनेक व्यापारी या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहतात. मनापासून दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. फलंदाजीवर आपण पाहतोय बंटी बद्रिके, ज्याने मागील सामन्यात आपला बोलबाला या मैदानामध्ये दाखवला. काय फलंदाजी आपण स्क्रीनवर त्याला पाहतोय. खरोखरच चांगली गोलंदाजीच्या समोर त्याने प्रहार केला होता. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू फसवण्याचा प्रयत्न होतोय. यशस्वी प्रयत्न मयूर कुंभारचा. नक्कीच रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय, ब्रेक मारून ठेवलंय या गोलंदाजाने. अर्थातच बद्रिके याच्यावर या क्षणाला काय चालतंय, ना डिंपल चालतंय ना कंबर चालतंय, फक्त मयूर कुंभारची गोलंदाजी चालते मित्रांनो. एक नंबर आणि आपली गोलंदाजी. अर्थातच आमचा मयूर कुंभार गोलंदाजी करतोय. स्ट्रॅकेटवर आपण सुमित ढेकलेला पाहतोय, ज्याने अनेक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपलं अस्तित्व आपलं दाखवलंय. खरोखरच गुणवान खेळाडू आहे, डावखोरा फलंदाज आहे आणि याच्या अगोदर सुद्धा दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या स्पर्धा तो खेळून गेलेला आहे. या मैदानाचा पूर्ण अभ्यास असलेला हा खेळाडू. मयूर चांगली गोलंदाजी करतोय. धावसंख्या 12 झाली आहे 6 षटकांचा खेळ असताना. सुंदर चेंडू, चेंडू फसलाय. हेलिकॉप्टरचा डिझेल संपलाय आणि काय घडलंय. ना मुन्ना नावाला गेम चलता हुआ तू मी झालंय, फंबल झालंय, जीवदान कोणाला मिळालंय असीम भाई. नाही 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 नाही, येथे एक वाक्य मला बोलावंच लागल. बेडकाला सोन्याच्या विटेवर सुद्धा बसवलं तरी बेडूक गटारातच उडी मारणार. ना मुन्ना ना. डीजे आता थोडा वाजीव रे वाजीव. थँक्यू डीजे. या ठिकाणी मोठं फंबल या ठिकाणी पाहायला मिळालंय. जीवदान पाहायला मिळतंय सुमित ढेकळे यांना. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना धावसंख्या फक्त आणि फक्त 13. येणारे चेंडू आहेत 27. धावांची गरज आहे 77. ओव्हर द विकेटने मारा मयूर कुंभार. हो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, थोडासा डाऊन द लेग. अवांतर चेंडू. पंच कैलासी पिळणकर आमच्या दिशेने वळतायत. 2 हात समांतर. अवांतर धावेचा इशारा केला जातोय. डाऊन द लेग. अवांतर धावेने धावसंख्या ट्रबल ते 14. 1-14. बंटी बद्रिके यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. आतापर्यंत फक्त 50 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंवरती 2 धावा. चांगलं टॅलेंट पाहायला मिळतंय दापोली 11 संघाकडून. ताकद आहे, क्षमता आहे, तितकीच नजाकत देखील गोलंदाजी मार्कवर मयूर कुंभाराच्या माध्यमातून. स्लो पद्धतीचा चेंडू, फटका फसलाय. सौरभ पवार पुन्हा एकदा झेल खाली येईल. शिकार झाले. बंटी बद्रिके बॅक टू द पवेलियन. हॅलो हॅलो हॅलो. विनंती आहे अजूनही कोणी जागा सोडू नये. काल आम्ही जागा सोडली आणि मॅच बदलली होती. कोणी जागा सोडू नये म्हणूनच म्हटलं जातं, ज्याने त्याने आपापली जागा धरावी, दुसऱ्याची जागा धरू नये. दारू पिणाऱ्याने दारूच प्यावी, चकण्याने पोट भरू नये. स्मशानातून सुद्धा काही लोक मॅच पाहतात असं साईराज सांगतोय. बघा हात दाखवतायत. वेलकम, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नौजवान 3 चीजों के पीछे पागल रहते, पबजी, पैसा और क्रिकेट. नौजवान 3 चीजों के पीछे पागल रहते, पबजी, पैसा और क्रिकेट. इस पे कुछ कहेंगे. देवदास की तरह जान मत दो यारो, मेरी बात मानो, प्यार को लात मारो, ना चंद्रमुखी ना पारो, रोज एक स्ट्रॉन्ग बियर मारो और आराम से जिंदगी गुजारो. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी दाखल होत आहे भार्गव पाटील. डावखुरा फलंदाज. हो सुरेख दर्जेदार दमदार पाहायला मिळते कामगिरी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर कुंभारच्या माध्यमातून. पुन्हा एकदा व्हेरिएशन, थोडेसे फिंगर्स रोल करताना पाहायला मिळाला चेंडूवरती. त्याचा शिकार ठरलाय पुन्हा एकदा भार्गव पाटील. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 25 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 25 चेंडूंवरती 76 धावांचा डोंगर पार करावा लागेल दापोली 11 संघासाठी. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतोय. परंतु कार्पेटने एकदा पूर्ण केली जाईल. एका धावेवर समाधान. सौरभ पवार
नक्कीच खाली मात्र येतोय. साईराज आपण पाहतोय अजूनही सुमित डेकले दुसरी षटक खेळतोय, मात्र अजूनही त्याने मॅच सोडलं नाही. त्याचं रनिंग बिटवीन द विकेट, त्याचं मॅचवर असलेलं लक्ष 360 तो नजर फिरवतोय. म्हणजे अजूनही त्याला अपेक्षा आहे की ही मॅच मी अजूनही जिंकवू शकतो आणि अशा अनेक मॅच त्याने जिंकवल्यात. काल सुद्धा आपण एक मॅच पाहिली असेल, सुरुवातीचे 4 खेळाडू लवकर बाद झाले होते. राहुल जोगाडिया नॉन स्ट्राईक एंडला उभा होता, मात्र आपण बोललेलो होतो विलन अजून नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे आणि त्या पद्धतीने त्याने शेवटच्या 3 षटकामध्ये फटकेबाजी करून 70-75 धावा काढून संघाला विजय करून दिला होता. नक्कीच सुमित डेकला नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि जोपर्यंत मैदानात टिकून आहे काहीही होऊ शकतं. सोन्याचा रेट जर लाखाच्या वर जाऊ शकतं तर आपल्या मॅचचं काही होऊ शकतं. कैलास पिलनकर, तुम्ही जोपर्यंत मैदानात आहात काही होऊ शकतं, कारण पंचांची भूमिका ही महत्वाची असते. चला मॅच कडे जाऊया. गोलंदाजीवर कोण आलंय? साईराज, आशुतोष. नक्कीच आवाज वाढलेला आहे क्षेत्ररक्षकांच्या खेळाडूंचा. नाव एकाला विचारलं पण चौघांनी इकडे तोंड करून नाव सांगितलं. का तर विजयाच्या वाटेने चाललेले आहेत. सुगंध जो असतो ना तो त्यांना आलेला आहे. मटण शिजलेलं आहे मात्र अजून खाल्लेलं नाही. वाट पहा, गॅस होईल. चला मॅच कडे जाऊया. आशुतोष गोलंदाजी मार्कवर आहे. सुंदर चेंडू, चेंडू वर प्रहार, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. बिग 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 सिक्स. डीजे ऑन. थँक्यू डीजे. मनाची ताकद शरीराच्या ताकदीपेक्षा मोठी असते असीम भाई. मेंटल स्ट्रेंथ इज द ग्रेटर दॅन फिजिकल स्ट्रेंथ पाहायला मिळते. आता मात्र मनाची मानसिकता बनवली आहे दापोली 11 संघाने. येणारा चेंडू हा सीमारेखा पार करायचा आणि त्याच्या प्रकारे पहिल्या चेंडूवरती आशुतोष वरती हल्ला बोल, हवाई फायर. चेंडू सीमा पार 6 धावांसाठी 21 धावसंख्या. 69 धावांची गरज असेल अजूनही. 23 चेंडू 69 धावा या ठिकाणी पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कवर आशुतोष याला आपण पाहताय. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं 3रं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कवर आपल्याला बॉलर पाहायला मिळेल. परंतु फलंदाजी करत असताना भार्गव पाटील हा देखील तितकाच दर्जेदार फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 21. 90 धावांचा पाठलाग करीत असताना 21 धावसंख्या ओव्हर द विकेटने. 12 ते 15 पावलांची बॉलिंग धावगती गोलंदाज आशुतोषाच्या माध्यमातून. धावगतीला सुरुवात. लगातारचा दुसरा आहे का? चेंडू चाललाय सीमा रेखा पार, आसमानी टोला. थँक्यू. काय फलंदाजी करतोय भार्गव पाटील, खेळवतोय त्याला. सुमित डेकले सांगतोय कसं तुला फलंदाजी करायची आहे, काय फलंदाजी करतोय. जो पर्वतों से टकरा जाए उसे तूफान कहते हैं और जो तूफान से टकरा जाए उसे भार्गव पाटिल कहते हैं. मैच में रंग लाया है. जरूर मुकाबला शानदार चल रहा है. प्रेशर बनता हुआ आशुतोष आप पर प्रेशर बन रहा है, लेकिन डॉक्टर पंचांनी जरा लक्ष द्यायचं आहे. सामना लवकरात लवकर कसा चालू होईल याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. त्याचप्रमाणे दर्यावर्दी प्रतिष्ठानचे स्वयंसेवक पाण्यामध्ये गेलेला चेंडू जरा लवकरात लवकर ग्राउंड मध्ये पाठवायचा आहे. धन्यवाद. चलो मैच की तरफ जाएंगे. पैसों के साथ दुआ भी कमाते चलो, पैसों के साथ दुआ भी कमाते चलो, क्योंकि जहां पैसा काम नहीं आता वहां पे दुआएं काम आती है. नक्कीच तुमच्यासाठी येते दुआ आपला दापोलीचा ओनर करतोय. पुन्हा एकदा मॅच कडे फुल टॉस. चेंडू खराब, चुकी. काय घडतंय? पुन्हा एकदा डॉक्टर बिघडलो ना दवाखाना उघडलो. बाई बाई, नो चेंडू आहे. येणारा चेंडू फ्री हिट. संघर्ष के बिना जीवन अधूरा है और मेहनत के बिना सफलता. या ठिकाणी मेहनत घेतली जाते, संघर्षावर मात करण्याचा प्रयत्न केला जातोय दापोली 11 संघाकडून. येणारा चेंडू फ्री हिट. 3ऱ्या षटकाचा हा सामना. थोडस सूत्र बदलणार हे षटक पाहायला मिळेल का? चला टीम मीटिंग कमी घ्या. मयूर कुंभार, पुन्हा एकदा आपण क्षेत्ररक्षणाच्या जागेवरती या. प्रत्येक चेंडूवरती आपण टीम मीटिंग घेऊ नका, आपल्याला वारंवार विनंती केली जाते. नो चेंडू, फ्री हिटचा चेंडू पाहायचा. या चेंडूवरती कोणत्या प्रकारचा दडपण नसणार आहे. सुमित डेके यांच्यावरती आशुतोष वरती प्रहार केला जाईल का? लो डाऊन द ग्राउंड. येतोय हवाई
फायर षटकार. थँक्यू डीजे. आता मात्र एक नाला सोपाऱ्याचा फलंदाज तर दुसरा वसईचा फलंदाज. एकच मतदारसंघ आहे त्यांचा. येस, पाहायचंय आशुतोष पुन्हा हो, एकदा हो, जोरदार हो. प्रहार करण्याचा प्रयत्न. कमबॅक केला गेलाय गोलंदाजी मार्कवर आशुतोषाच्या माध्यमातून. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा टायमिंग चुकतोय. चेंडू येतोय. चेंडू जर आता बॅटला जर आदळला असताना तर समोर डायरेक्ट त्या माडीत गेला असता. वाडीत धावसंख्या झाले 35. 2-5-35. सुमित डेकले पॅच मध्ये कमबॅक केलंय. तुम्ही चांगली फलंदाजी करताय. स्लोवर चेंडू फसवण्याचा प्रयत्न. मयूर कुंभार चूक करणार नाही. या क्षणाला काय होत आहे? टंटाण आहे तर घंटाण आहे आणि घंटाण प्रतीक पाटील दाखल होतोय फलंदाजीसाठी. सुमित ढेकळे यांच्या जागेवरती मोठा धक्का म्हणावा लागेल. थोडसे चेंडूवरती फिंगर्स रोल केले आणि त्याला बळी पडताना पाहायला मिळालाय. या ठिकाणी सुमित ढेकळे सर बॅक टू द पवेलियन. 35 या धावसंख्येवर तिसरा गडी बाद होतोय. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू येणारे चेंडू आहेत 19. धावांची गरज आहे 55. पाहायचाय 55 धावांसाठी फक्त आणि फक्त 19 चेंडू हे दुर्वा स्पोर्ट्स रामपूर संघाच्या कोट्यातून येतील. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. नवीन फलंदाज दाखल होतोय या ठिकाणी प्रतीक पाटील. पाटील कंपनी भरपूर इथे आज खेळायला आलेली आहे. पाटील, केने, अनेक लोक खेळण्यासाठी येत आहेत. मोठी मॅच आहे. खरोखरच बंटी चव्हाण आपली सुद्धा आठवण आलेली आहे. कारण 2012ला जेव्हा दर्यावर्दी प्रतिष्ठान 5-11चा चषक जिंकला होता 5-11, तेव्हा बंटी चव्हाणने जेव्हा रिव्हर्स अटेंड केला होता, भिवंडीचा गोलंदाज होता आणि 1 चेंडू आणि 6 धावांची गरज होती 5-11ला जिंकण्यासाठी. तेव्हा रिव्हर्स अटेंड करून बंटी चव्हाणने सर्वात लांब ते तिकडे थर्डमॅनला ते कौलारू घर आहे तिकडे षटकार ठोकला होता आणि सेमीफायनल बंटीने जिंकून दिली होती. आणि त्याच बंटी चव्हाणची आठवण मी यासाठी काढतोय की हा रामपूरचं संघ बांधणी बंटी चव्हाणने केली आहे. खरोखरच आपलं अभिनंदन आहे. मॅच अटीतटीची आहे. रंगतदार मॅच चालू आहे. साईराज दर्यावर्दी प्रतिष्ठानचं खरोखरच कौतुक करावं लागतंय. कारण त्यांनी संपूर्ण समाजाला, संपूर्ण तालुक्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला खेळण्याची संधी या प्रतिष्ठानने या मैदानात दिलेली आहे. धावसंख्या 36. आपण या सामन्याचा क्रेज पाहू शकता. आसिम भाई, आपण या सामन्याचा क्रेज पाहू शकता. जीतू चव्हाण हा माडावरून आपली मॅच पाहतोय. आपल्या कॅमेऱ्यात तो टिपला गेलाय. माडावरून हे मॅचचा क्रेज पाहायला जातोय. येस, आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला गेलेला आहे. रिव्हर्स स्क्रिप्टचा फटका या ठिकाणी फसलाय. जेल पकडला जाईल. यस, जेल पकडला जातोय. प्रतीक पाटीलला माघारी परतावं लागेल. चौथा धक्का. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. प्रतीक पाटीलला देखील माघारी परतावं लागेल. 36 धावसंख्या. अजूनही 54 धावांची गरज. 17 चेंडू आणि 54 धावा. नवीन फलंदाज सूरज दाखल होतोय. समीर सावंत दाखल होतोय फलंदाजीसाठी. पाहायचं आहे
या ठिकाणी चर्चा केली जाते. साऊथ आफ्रिकेचा यशस्वी कॅप्टन ज्यानं ऑसिसला माघारी परतवलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दक्षिण आफ्रिका संघ ठरला. टिम्बा बहुमा अशी या खेळाडूला उपमा दिली जाते. पाहायचा त्या प्रकारे हा खेळ त्याच्या माध्यमातून केला जाईल का. समीर सावंत नक्कीच दर्यावर्दी प्रतिष्ठानची ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून साईराज दाभोळकर सारखा एक समालोचक तयार होतोय. अपूर्व पाटील सारखा खेळाडू आणि यांचे वडील त्यांच्या पाठीशी दोघे खंबीरपणे उभे आहेत. दर्यावर्दी प्रतिष्ठान सुद्धा त्यांच्या पाठीशी उभे आहे. म्हणूनच थोडंसं मला काहीतरी वडिलांबद्दल आई वडिलांबद्दल बोलावंसं वाटलं. किसी ने रोजा रखा किसी ने उपवास, किसी ने रोजा रखा किसी ने उपवास, कबूल उसी का हुआ जिसने माँ बाप को रखा पास. नक्कीच आई वडिलांना सोबत ठेवा. यशस्वी व्हाल यात मात्र कोणतीही शंका नाही. मॅच अटीतटीची आई आहेत का दोघांच्या आई सुद्धा इथं आहेत आणि नक्कीच पाठीशी जेव्हा हात त्यांचा असतो तेव्हा यश हे नक्कीच मिळतं. सदैव आई वडिलांची सेवा करा मित्रांनो. यशस्वी नक्की व्हाल. 10-12 पावलांचा मयूर कुंभार साताऱ्याचा कंदी पेढा आज येथे गाजवतोय. नक्कीच नासिमभाई साले यांच्या संघातून सर्वप्रथम गेल्या वर्षी या मैदानात मयूर कुंभार खेळण्यासाठी आला आणि 5-11 गेल्या वर्षीचा विजेता ठरला होता. खरोखरच चांगला खेळ गेल्या वर्षी झाला. या वर्षी सुद्धा आपल्या संघाला विजयाच्या वाटेवर नेतोय. रामपूर संघाचं कौतुक करावं लागेल. दापोली संघाचं सुद्धा तेवढंच कौतुक आहे. गेल्या वर्षी सुद्धा दरवर्षी दापोली संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आवर्जून उपस्थित असतो. मित्रांनो दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या स्पर्धेमध्ये 50,000 जरी साईराज प्राइज असलं तरी स्पॉन्सर हा सेमीफायनलला पोहोचायच्या अगोदर 50,000 क्रॉस खर्च केलेला असतो. म्हणून या सर्व स्पॉन्सरसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण हे लोक खर्च करतात म्हणून ही स्पर्धा मित्रांनो रंग देते. कारण ते मोठमोठे खेळाडू आणत असतात. खरोखरच या स्पॉन्सरचं मी सर्वांचं कौतुक करेन. दापोलीचा स्पॉन्सर सुद्धा खूप खर्च करतो मित्रांनो. तेव्हा एवढा पल्ला गाठला जातो. बंड्या मोरेचा कोकणस्थ मालक सुद्धा खूप खर्च केलाय. खरोखर प्रत्येकाला आवड असते आणि दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या स्पर्धेबद्दल असलेलं प्रेम हे व्यक्त त्यांच्या माध्यमातून केलं जातं. आता मात्र अवांतर चेंडू एका धावेने धावसंख्या ट्रबल 40 पर्यंत मजल. चौथ्या षटकाचा खेळ आपण पाहताय. 4 गड्याच्या मोबदल्यात 40. अजूनही येणारे चेंडू आहेत 14. धावांची गरज 50. या 2 चेंडूंवरती 2 लगातारचे सिक्सर आले तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो. तो म्हणजे दापोली 11 संघाचा. भार्गव पाटीलला या ठिकाणी करामत करावी लागेल. मयूर कुंभारवरती आक्रमण चढवावं लागेल. आतापर्यंत वैयक्तिक दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात. पाहायचा झेल घेतला जाईल का. तत्तू सावंत चेंडू खाली आला होता. तदनंतर सौरभ पवार चेंडू गॅदर करण्यामध्ये यश मिळते. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. भार्गव पाटील याला एका धावेने धावसंख्या आपण पाहताय 41. मेन स्क्रीन वरती आपण पाहताय मयूर कुंभार दुसरं षटक चालू असताना वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक. सांघिक हे चौथं षटक आहे. फक्त आणि फक्त 9 धावा या वैयक्तिक षटकामागे खर्च करून 2 महत्वपूर्ण गडी बाद करण्यात यश मिळाले. ते म्हणजे गोलंदाज मयूर कुंभार. विकेटने मारा. पुन्हा एकदा स्लॉट मधला चेंडू पाठवलाय का प्लॉट मध्ये पाहायचाय. सौरभ पवार दर्शक दीर्घ में चेंडू चाललाय 6 धावांसाठी. मैदानाच्या बाहेर झेल पकडलाय. चला लवकर या. तुषारांना पाटील याच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आपण विन होत आहे. चला पारितोषिक स्वीकारण्यासाठी या लवकर. कमॉन डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. 12 चेंडू 43. 12 चेंडू 43 धावा. सुनील अवेरे हे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी विन होत आहेत. चला या.
ज्ञानेश्वरजी पाटील आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचंय. गोलंदाजी मार्कवर 100 रुपयाचं पारितोषिक विन. षटकाराच्या बाहेर या ठिकाणी चेल पकडल्यानंतर 12 चेंडू आणि 43 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर अक्षय. पहिला चेंडू भिरकवायचा होता. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल. थर्डमॅन रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावेवरच समाधान. समीर सावंत 4 चेंडू 9 धावा तर भार्गव पाटील 7 चेंडूंवरती 15. येणारे चेंडू आहेत 11 धावांची गरज आहे 42. सामना अजून संपलेला नाही. दोन्ही संघांकडे एक चांगला संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळेल. संघर्ष करावा लागेल दापोली 11 संघाला. पाहायचंय गोलंदाजी मार्कवर चतुर गोलंदाज अक्षय दाखल झालाय. वर विकेटने मारा. हो फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. पाहायचंय आशुतोष. एकच धाव पूर्ण केली जाईल. थोडस क्रॅम्प या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण करीत असताना आशुतोष. 10 चेंडू 41 धावा. महत्वपूर्ण 10 चेंडू फेकले जातील. ते म्हणजे दुर्वा स्पोर्ट्स रामपूर संघाकडून. पाहायचंय भार्गव पाटील कशा प्रकारे या 10 चेंडूंचा समाचार घेतला जाईल. या 10 चेंडूंवरती 6 षटकारांची कमीत कमी गरज आहे दापोली 11 संघाला. वरत विकेटने मारा. पुन्हा एकदा अक्षय. आता मात्र अवांतर चेंडू चुकी केली गेले. या ठिकाणी गोलंदाजी करत असताना अक्षयच्या माध्यमातून 5व्या षटकाचा खेळ चालू असताना स्कोर कार्ड वरती आपण धावा पाहतोय. 50 अर्धशतक पूर्ण केलं गेलंय. अजूनही 40 धावा या ठिकाणी बाकी असणार आहेत. सबसे कातिल भार्गव पाटील. ब्रँडेड स्ट्रोक सीमारेखा पार. येतोय षटकार. थँक्यू डीजे. भार्गव पाटील हा हिरा चमकणार का या कोकणच्या पुण्यभूमीवरती. पाहायचाय 8 चेंडू 21 धावा. एक चांगली खेळी त्याच्या माध्यमातून केली जाते. येणारे चेंडू आहेत 9. धावांची गरज आहे 34. ताकद आहे, क्षमता आहे आणि एक मॅचचा अनुभव देखील पाहायला मिळतोय. खचाखच भरलेली ही क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते. सर्व क्रीडा रसिकांचं देखील आमच्या प्रतिष्ठानच्या वतीनं हार्दिक स्वागत. वर विकेट. पुन्हा आउट ऑफ द पार्क. चेंडू चाललाय. षटकार. जेव्हा सगळं संपलेलं असं वाटत तेव्हाच तीच वेळ असते काहीतरी नवीन सुरू करण्याची. काय फलंदाजी करतोय भार्गव पाटील. 62 धावा आणि 4 गडी बाद झालेले आहेत. अजूनही मॅच सुरू करायची आहे. मॅच पंच. चेंडू येतोय. टायटॅनिक पाठवलेली आहे तिकडं. चला कॅमेरामॅनला विनंती देखील करेन की आमचे स्वयंसेवक पाण्यामधून चेंडू आणतील. त्यावेळेस आपण आमच्या स्वयंसेवकांना देखील आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपायचं आहे. पण विनंती असेल कॅमेरा कदाचित पाण्यामध्ये घेऊन नाही जावे, अन्यथा कॅमेरा खराब होऊ शकतो. सूचित मालपसाठी टाळ्या वाजवा मित्रांनो. कारण सारसी इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबवर काही लोक लाईव्ह पाहत आहेत आणि आनंद सुद्धा घेत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत जे जुळलेत त्यांचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतोय. 2000 लोक लाईव्ह पाहत आहेत सारसी इव्हेंटच्या माध्यमातून. या 2000 लोकांना माझ्याकडनं 2000 रुपये रोख रुपये तुम्हाला मिळत आहेत. तुम्ही इथं येऊन घ्यायचे आहेत 5 मिनिटांमध्ये. 38,000 व्ह्यू झालेले आहेत आजच्या दिवसामध्ये. एक मोठी स्पर्धा, पावसाळी स्पर्धा, पण पाऊस कमी पडलेला आहे. नाराज आहे पाऊस. उद्यापासून सुरू होईल. चला मॅच कडे जाऊया. महत्वाची मॅच आहे. सुंदर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. मॅच अटीतटीची आहे. रंगतदार मॅच आहे. घमासान मॅच आहे. चूल सुद्धा तापलेली आहे. भाकरी भाजायची वेळ झालेली आहे. आया बहिणी इथं मॅच पाहण्यासाठी आल्या. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. खचाखच स्टेज भरलेला आहे महिलांनी. 7 चेंडू 28 धावा. अक्षय फुलटोल वसूल केलाय का पाहायचंय. थोडासा गडबडला या ठिकाणी.
आणि चेंडू चाललाय चाललाय सीमा रेखा पार येतोय. पाहणी केली जाईल या ठिकाणी पाहायचं आहे. पंचांच्या माध्यमातून पाहणी केली जाईल. व्यासपीठाला सलामी देणारा हा चेंडू येतोय. आमच्या स्वयंसेवकांकडून अध्यक्ष साहेबांकडून इशारा केला जातोय. येतोय दर्यावर्दी प्रतिष्ठान ब्रँडन स्टोक षटकार. थँक्यू. 68 6 चेंडू आणि 22 धावा. सामन्याचं समीकरण 6 चेंडू आणि 22 धावा. पाहायचं आहे या ठिकाणी हल्ला बोल कोण करतोय. 6 चेंडू आणि 22 धावा. सुमेध कदमच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. एवढं टेन्शन 12वीला सुद्धा त्याला क्षेत्रक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. 6 चेंडू आणि 22 धावेची गरज असताना बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी गणपती बाप्पा. चला 6 चेंडू आणि 22 धावा. जोरदार टाळ्यांनी दोन्ही संघांसाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. चला क्रीडा रसिक जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी. आशुतोष गोलंदाजीवर आलाय. काय फलंदाजी चालली आहे. उसळलेल्या लाटांचा खवळलेल्या समुद्राचा आणि शांत असलेल्या या दापोली संघाचा नाद करायचा नाही. नाथ खुळा गणपतीपुळा सामना चाललाय. 6 चेंडू 22 धावेची गरज असताना पहिल्या चेंडूवरती पाहायचं आहे या ठिकाणी धावबाद पकडला जाईल का. फलंदाजाला यस धावबाद पकडला जातोय. फलंदाज समीर सावंत याला, परंतु स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल सबसे कातील भार्गव पाटील. 11 चेंडू आणि 33 धावा पाहायला मिळत आहेत. दापोली संघाचा खेमा आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. या ठिकाणी दापोली सुमित ढेकळे सर यांच्या माध्यमातून कशा प्रकारे कानमंत्र दिला गेलाय या ठिकाणी फलंदाजाला. नक्कीच भार्गव कडनं अपेक्षा असणार आहेत. आयफोनची क्लॅरिटी आणि भार्गवची पर्सनॅलिटी याच्यामध्ये नाद करायचा नाही. भार्गव 5 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. दापोलीच्या खेंब्याला आपण पाहू शकता स्क्रीनवर अनेक लोक आमचे येत आहेत. आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मॅच अटीतटीची आहे. 5 चेंडू आणि 22 धावा. कॅमेरा समोर आपण बघताय थोडस मागे व्हा. आपण बाउंड्री लाईनला टिकून आहात. थोडं मागे व्हा. 5 चेंडू 22 धावांची गरज आहे. संघर्ष मैदानामध्ये सुरू आहे. इतिहास बनण्याची वेळ आलेली आहे. सुंदर चेंडू होता. उडवण्याचा प्रयत्न झालाय. स्ट्राईक घेण्याचा भार्गवचा प्रयत्न असणार आहे. एक तेरी एक मेरी काय चाललंय मैदानामध्ये. आणि नक्कीच क्रॉस झालेला आहे. एक धाव मिळते. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. मॅच मध्ये रंगत आलेली आहे. काय क्षेत्रक्षण आहे. काय नजारा आहे. कॅच मॅच सुरू आहे. खरोखर दर्जेदार स्पर्धा पाहतोय आपण. अनुभव आहे. पाहायचंय 4 चेंडू येणारे शिल्लक आणि धावांची गरज आहे 21. महत्वपूर्ण 4 चेंडू 21 धावा. हिमांशु पाटील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु भार्गव पाटील काय करामत करणार पाहायचं आहे. 4 चेंडूंवरती 3 किमान षटकार खेचावे लागतील तर चतुर गोलंदाज आशुतोष आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या वर्षीच्या सत्रामध्ये आपण 4 चेंडूंवरती 21 धावा राज्ययोद्धा वेळणेश्वर संघाकडून ओमकार पाटील याच्या माध्यमातून पाहिल्या होता. यावर्षी कारनामा केला जाईल का भार्गव पाटील याच्या माध्यमातून. ओहो काय चेंडू फेकलाय. फक्त बघत राहावं लागलंय या ठिकाणी फलंदाज भार्गव पाटील याला. 3 चेंडू आणि 21 धावा. जर का या ठिकाणी चूक झाली तर नक्कीच सामना पलटू शकतो दापोली 11 संघाकडून. प्रेक्षकांनी थोडी साथ द्या. थोडंच मॅच थांबायचं आहे. आता मात्र अवांतर चेंडू आलाय. रस्त्यावरून जाणारे प्रेक्षक वर्ग आपण मॅच संपल्याशिवाय मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. थोडस स्वयंसेवक आपण त्यांना थांबवून ठेवा. सूरज जाकर 3 चेंडू 20 धावा. एखादा वाईड चेंडू नो चेंडू या सामन्याचं चित्र बदलू शकतो.
आमच्या दर्यावरतीचं कार्यकारिणी सर्व आपण पाहू शकता स्क्रीनवरती. पाटील सर आहेत. आता मात्र फटका सदलाय, परंतु फटक्यात थोडीशी ताकद कमी पाहायला मिळते. झेल सुटला या ठिकाणी सुमेध कदम याच्या हातातून. हातातून झेल निसटलाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 20. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय दुर्वा स्पोर्ट रामपूर. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख अवांतर चेंडू आहे. यस, वाईड बॉल. वाईड चेंडूची घोषणा पुन्हा एकदा केली जाते. व्यासपीठाच्या दिशेनं आपले सर्व समालोचक आसिम भाई, त्याचप्रमाणे आमच्या दर्यावर्ती प्रतिष्ठानचा महिला मंडळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठावरती सन्माननीय अध्यक्षा मेघा पाटील, सौ मेघा पाटील मॅडम, त्याचप्रमाणे सर्व आमचे महिला मंडळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका सदलाय. चेंडू सीमारेखा पार. 6 धावांसाठी येतोय षटकार. थोडासा उशीर झालाय, परंतु एकटा वाघासारखा नडलाय. सबसे कातिल भार्गव पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 39 धावा वैयक्तिक खेळी या खेळाडूकडून खेळली गेले. अंतिम चेंडू असेल, धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. या ठिकाणी एखादा नो चेंडू सामन्याचा चित्र बदलू शकतो, पाहायचाय. हो, फटका फसलाय. दर्यावर्ती प्रतिष्ठान पालशे 2025च्या या मानाच्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरतोय दुर्वा स्पोर्ट्स रामपूर संघ. उपविजेता संघ असणार आहे तो म्हणजे दापोली 11 संघ. दोन्ही संघांचे दर्यावर्ती प्रतिष्ठान पालशेर यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन 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 अभिनंदन. हॅलो, थँक्यू डीजे. दर्यावर्ती प्रतिष्ठान मानाची ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम सामना या ठिकाणी आता आपल्या सगळ्यांच्या समोर याची देही याची डोळा आपण पाहिलेला आहे. आणि याचा आता बक्षीस वितरण सोहळा जो रंगलेला सामना, त्याच्यामध्ये विजय संघ दुर्वा स्पोर्ट्स रामपूर. चला, दर्यावर्ती प्रतिष्ठानच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे, कार्यकर्त्यांना विनंती आहे की सगळ्या खुर्च्या या ठिकाणी घ्यायच्या आहेत आणि बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. दर्यावर्ती प्रतिष्ठानची मानाची स्पर्धा आणि या मानाची स्पर्धा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी, क्रीडा रसिकांनी या ठिकाणी चांगली लोखंडी पाईप एकत्र जमा करा. दर्यावर्ती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपल्या बाउंड्री लाईनला जे पाईप आहेत ते झेंड्यासाठी जे आहेत ते आपण काढायचे आहेत. सगळ्यांनी व्यवस्थित या ठिकाणी आणायचे आहेत. आमचे सगळे लहान स्वयंसेवक जे आहेत त्यांनी सगळ्यांनी ते बाउंड्री लाईनचे पाईप जे आहेत ते आपण या ठिकाणी काढून आणायचे आहेत. तर ही स्पर्धा आपण रसिक प्रेक्षक हो, आपण सर्वांनी या क्रीडा रसिक हो, क्रिकेट प्रेमींनी या ठिकाणी